आगेदनाले नमस्कार। आज राता लुटिवना एक कीर केस करना मनाचं मियो सांगाल जाते हैं। पहिलं पाणी कडिवाल ठेवलंय त्याच्यानंतर ते मियोन 2 राता लुयोन स्टीम कुकराला ठेवाल जाते हैं। एक 10 निमिषास्क योन स्टीम कुकरल पुरे 10 निमिषाल नंतर राता लुयोन पोना वांटा सिजिलासल ते वेळाला मियोन 2 राता लुईन काढून बाहेर निवाला सोडाल जाते हैं। ते बेश निवलांपरी आता सालपट येवन मी येवन काडिंगतें त्याच्यानंतर येवन एक ग्रेटर येवन काडिंगितलें ग्रेटरांत 2 पटीस असल त्यांत येवन एक मोठं येवन किसास्क एक असल ते पटीस येवन मी येवन आता रातालो येवन किसाल जाते मी पोणा वांटा सिजिवलत पुरेमनु का सांगितले म्हणजे आता मी किस्त मा येवन बेश एक सॉलिड कन्सिस्टन्सी ते येवन येईल ते बेश असल कीरीला घालतमा ते बेश असल ते विनगा आम्ही केसनी येवन दूधांत घालून सिजिवाल जातो ताजे मला येवन मी ते मादिरी सांगितलें आता कीरीला काय पदार्थ पाहिजे सांगाल जाते आम्ही किसून टिंगल तर रातालो एक 10-15 येवन बिब्बा काडिंगितलें एक 10 ग्राम येवन ड्राईड ग्रेप्स काडिंगितलें थोडं वेलाच पुढं येवन टेंचून ठेवलें ते काडिंगितलें एक 2 टीस्पून அளவு येवन तूप घालिंगतें त्यांत येवन बिब्बाइन रेसिन्स बेश येवन रोस्ट करून काडिंगतें रेसिन्स येवन तुडक साइज येवन मुट्टो येईल बिब्बा येवन तुडक कलर बदलल एक येवन गोल्डन ब्राउनला येवन बदलल ते वेळाला येवन तुम्ही येवन किसून टिंगलत रातालो येवन त्यांत घालाल जाते टेंचून टेवलत वेळाच पुढं घालिंगोन 1 लीटर दूध येवन तुम्ही येवन घालून स्लो फ्लेमांतच ठेवून घालतें रातालो येवन त्यांत दुधांतच येवन तुडक बेश सिजून येईल ते जोरी मी येवन स्लो फ्लेमांतच एक 10 निमिष तसंच येवन रातालोला दूधांतच मी येवन कडिवाल सोडाल जाते 2 रातालो काडिंगल करता मी येवन एक 150 ग्राम्स அளவு मी येवन कंडेन्स्ड मिल्क माझ्याकडे आहे ते मी मिळिंगाल जाते तुमच्याकडे कंडेन्स्ड मिल्क नाही म्हणजे 1 कप அளவு येवन साखर काडिंग्या कोणतं कप तुमच्याकडे आहे की ते 1 कप அளவு साखर काडिंग्या शुगर ऐड करला परी अंके एक 10 निमिष स्लो फ्लेम अंतच ट्यून कडियूं उतरी वलत्र रातालोची कीर रेडी एक 5 वॉलनट इस्क मी येवन टेंचून ठेवलें ते येवन मी आता वर येवन टॉपिंग आस्क घालिंगतें ते घालून सर्व करलांत म्हणजे बेश येवन कीर कातमा क्रंचिया असल नीट असल थँक्यू फॉर वॉचिंग आगे तरी माझे चॅनल सबस्क्राईब करा म्हणून विचारिंगतें